विद्यार्थी मित्रांनो, चला सोडवूया संकलित मूल्यमापन म्हणजेच द्वितीय सत्राचा पेपर. इयत्ता 7वी, विषय आहे मराठी. त्यातील प्रश्न पहिला, शब्द ऐकून लिहा. यात तुम्हाला 10 शब्द सांगितले जातील, ते तुम्ही ऐकून लिहायचे आहेत. 1 सांस्कृतिक, 2 व्याख्यान, 3 मृत्युंजय, 4 मिष्ठान्न, 5 अस्तित्व, 6 मिस्किलपणा, 7 प्रोटीन्स, 8 निसत्व, 9 यत्किंचित, 10 प्रतीक्षा. याप्रमाणे तुम्हाला 10 शब्द सांगितले जातील, ते तुम्ही लिहायचे आहेत. प्रश्न दुसरा, हा उतारा मनात वाचा व प्रश्नांची उत्तरे लिहा. इंडोनेशिया हा समुद्रात रत्नजडित कंठा फेकून द्यावा तसा एक पाचूच्या बेटांचा पुंजका आहे, पण बाली मात्र या कंठ्यातील कंठमणी. इंडोनेशियातल्या बेटांच्या समूहात बाली बेट एखाद्या ठिपक्यासारखेच, आपल्या गोव्या एवढे आणि गोव्यासारखेच आपल्या नृत्य, गायन, शिल्प, चित्र अशा विविध ललित कलांचा रंगीबेरंगी गोफ विणणारे. ह्या बेटात भारतीय संस्कृतीचे केवळ अवशेष आहेत असे म्हणणे हा या बेटाचा अपमान आहे. लक्ष मोती उधळून मातीत चुरवून जावे आणि एखादा मोती कुठेतरी दूर पडून तसंच अभंग राहावा, असे हे बाली बेट आहे. मध्यरात्री बालीमधल्या देनपसार गावच्या चिमुकल्या विमानतळावर उतरलो. बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग, त्यामुळे इथले टुरिस्ट खाते अतिशय तत्पर आहे. मध्यरात्रीची वेळ, किर्र जंगलातून आमची मोटार समोरचा वळणदार रस्ता काढत निघाली. भोवती मांडांच्या राया, मधूनच झापांची छपरे असलेल्या झोपड्यांचा पुंजका दिव्यांच्या प्रकाशात दिसून नाहीसा होई. सुमारे तास दीड तास त्या किर्र झाडीतून वाट काढत आमची मोटार सागर बीचवर हॉटेलच्या टुमदार बंगली पुढे आली आणि तिथल्या तरुण बाळी सुंदरी व स्वागत विभागातले ते चपल तरुण चेहऱ्यावर जागरणाचा इतकिंचित ताण न दाखवता आमचे स्वागत करत होते. या बेटात घड्याळ नावाची गोष्ट नाही. प्रश्न दुसरा, बाली बेटात कोणत्या संस्कृतीचे अवशेष दिसत आहेत? योग्य पर्यायाला गोलकर. गुण आहेत 1 ग्रीक, इजिप्त, भारतीय. तर उत्तर आहे 3 भारतीय, त्याला गोल करायचं आहे. प्रश्न 3, खालीलपैकी चुकीचे विधान कोणते आहे? योग्य पर्यायाला गोलकर. 1 बाली बेट हे इंडोनेशियामधील आहे. 2 बाली बेटावरील टुरिस्ट खाते अतिशय तत्पर आहे. 3 बाली बेटावर रंगीबेरंगी गोफ विणणारे विणकर आहेत. तर 3 क्रमांकाचं चुकीचं विधान आहे, म्हणून त्याला गोल केलेले आहे. प्रश्न 4, बाली बेटाविषयी वर्णन करणारी विशेषणे कोणकोणती आले आहेत? उत्तर रत्नजडित 1 रंगबिरंगी, लक्ष एखादा समूह. प्रश्न 5, पुढील शब्दाचे 2 अर्थ लिहा. 1 अभंग, न भंगणारे, ओव्या असलेला एक मराठी छंद प्रकार. प्रश्न 6, एखाद्या ठिकाणी सहलीला जाण्यापूर्वी कोणकोणत्या गोष्टींची पूर्वतयारी करावी लागते असे तुम्हाला वाटते? उत्तर 1 लागणाऱ्या साहित्याची यादी करावी. 2 लागणाऱ्या औषध गोळ्या घ्याव्या. लागतील एवढेच कपडे घ्यावे. सोबत खाण्याचे साहित्य, पाणी घ्यावे. जादाचे पैसे सोबत ठेवावे. प्रश्न 7 ते 10, खालील कविता काळजीपूर्वक वाचा व प्रश्नांची उत्तरे लिहा. तर कवितेचे वाचन करून आपणास त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. असे जगावे छाताळावर आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळवी सत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती, काळीज काढून देताना. संकटासे ठणकावून सांगावे, ए आता 72, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. त्यावर आधारित प्रश्न 7, संकटात कसे जगावे हे कवितेच्या आधारे तुमच्या शब्दांत लिहा. संकटांना निर्भयपणे सामोरे जावे, त्यांना अत्तरासारखे छातीवर झेलावे, डोळ्याला डोळा लावून संकटांचा सामना करावा, जशास तसे उत्तर द्यावे. प्रश्न 8, कवितेतील शेवट समान असणारे शब्द लिहा. अत्तर, उत्तर, 70, 72. प्रश्न 9, पुढील अर्थाचा अचूक वाक्यप्रचार पर्यायातून शोधून त्याला गोल करा. अशक्य गोष्ट शक्य करणे. 1 नजर रोखणे. 2 पाय जमिनीवर असणे. 3 कवेत अंबर घेणे, काळीज काढून देणे. तर त्यातील उत्तर आहेत पर्याय क्रमांक 3, त्याला गोल करायचं आहे. प्रश्न 10, चुकीची जोडी असणारा पर्याय ओळखा व त्याला गोल करा. 1 कवेत अंबर घेताना पाय जमिनीवर असावेत. 2 काळीज काढून देताना ओठांवर हसू असावे.
3 इच्छादांडगी असेल तर अनेक मार्ग मिळतात. 4 संकटांना बजावून सांगावे ए आता नंतर. तर चुकीचा पर्याय आहे, चुकीची जोडी पर्याय क्रमांक 4 त्याला गोल करायचं आहे. प्रश्न 11 पुढील वाक्यांमधून त्या व्यक्तीचा दिसणारा गुण लिहा. 1 लेखिका झोपडपट्टीतील शाळकरी मुलांमध्ये वह्या वाटत. आस्था, परोपकार. 2 त्या अनाथ मुलीकडे बघून मला वाईट वाटलं. सहसंवेदना. 3 मॅडम माझ्यापेक्षा गरीब लोकांना तुमच्या मदतीची जास्त गरज आहे. सहानुभूती. प्रश्न 12 खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. अनामवीर कोणाला म्हटले आहे? उत्तर देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना अनामवीर म्हटले आहे. 2 जलप्रदूषण म्हणजे काय? जलप्रदूषण म्हणजे पाण्याच्या स्रोतांचे प्रदूषण, पाण्याचे प्रदूषण, पाण्यात अपायकारक पदार्थ मिसळले जाणे. 3 श्रुतीने नववर्षाचा कोणता संकल्प केला? उत्तर यापुढे कधीही पाण्यात अन्न टाकणार नाही हा नवीन वर्षाचा संकल्प श्रुतीने केला. 4 मल्लखांब या व्यायाम प्रकारचे जनक कोण आहेत? उत्तर बाळनभट्ट दादा देवधर हे मल्लखांबाचे जनक होत. प्रश्न 13 पुढील वाक्यांत योग्य केवलप्रयोगी अव्यय लिहा. 1 अहाहा काय सुंदर आहे ताजमहाल. 2 अबब किती उंच आहे ही इमारत. ब खालील दिलेल्या चौकटीत मणी लपलेल्या आहेत त्या ओळखा व लिहा. चौकटीतून लपलेल्या मणी शोधून त्या लिहायच्या आहेत. तर पहिल्या चौकटीत आहे अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. ऐकावे जनाचे करावे मनाचे. प्रश्न 14 पक्ष्यांच्या व प्राण्यांच्या घरांची नावे लिहा. 1 घोडा तबेला. 2 वाघ गुहा. 3 गाय गोठा. 4 मधमाशी पोळं. प्रश्न 15 पुढील शब्दांचे अर्थ समजून घेऊन त्यांचा वाक्यात उपयोग करा. 1 कवडीमोल अगदी क्षुद्र किमतीचे. त्याचा वाक्यात उपयोग आईवडील गुरुजन यांचा जो आदर राखत नाही त्याचे जिने कवडीमोल ठरते. प्रश्न 16 पुढील चुकीचे शब्द दुरुस्त करून लिहा. 1 कुपोषित. तर याच्यात दुसरा उकार आहे. शब्द दुरुस्त करून कुपोषित. कौटुंबिक कौटुंबिक. कुतूहल आणि चुकीचा शब्द दुरुस्त करून कला पहिला उकार द्यायचा आहे कुतूहल. प्रश्न 17 पुढील इंग्रजी शब्दांना मराठी शब्द लिहा. 1 हॉस्पिटल दवाखाना. 2 ऑफिस कार्यालय. 3 कॅन्सर कर्करोग. प्रश्न 19 विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा. 1 साम्य फरक. सुरुवात शेवट. सधन निर्धन. प्रश्न 20 तक्ता पूर्ण करा. पुल्लिंग दिलेले आहेत तर स्त्रीलिंग त्या शब्दाचे लिहायचे आपणास. तरुण तरुणी. मोर लांडोर. जावई सून. चिमुकला चिमुकली. प्रश्न 21 खालील वाक्यांमधील उद्देश्य व विधेय भाग लिहा. तर वाक्यांमधील उद्देश व विधेय भाग लिहायचा आहे. वाक्य दिलेले आहे. 1 साने गुरुजी मुलांना गोष्टी सांगत. उद्देश्य साने गुरुजी. विधेय मुलांना गोष्टी सांगत. 2 पंडित नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. पंडित नेहरू आणि विधेय आहे हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. प्रश्न 22 पुढील उभयान्वयी अवयवांचा वाक्यात उपयोग करा. आणि सश्याची आणि कासवाची पळण्याची शर्यत लागली व रमेश व सुरेश एकाच वर्गात आहेत. 3 परंतु गाडी आली परंतु रमेश आला नाही. याप्रमाणे तुम्ही दुसरे वाक्य लिहू शकतात. प्रश्न 23 पाऊस पडलाच नाही तर कल्पना करा आणि तुमचे विचार लिहा. गुण आहेत 5 जून महिना संपत आला तरी पावसाचा पत्ता नव्हता. पावसाविषयीचे सर्वांचे अंदाज खोटे ठरले होते. सर्वजण पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. मनात शंका आली पाऊस पडलाच नाही तर माणसांचे खूप हाल होतील. नदी नाले कोरडी पडतील. विहिरी आटून जातील. झाडे सुकून जातील. सर्वत्र रोगराई पसरेल. जमिनीला भेगा पडतील. सगळीकडे वाळवंट निर्माण होईल. सारी सजीव सृष्टी संकटात येईल. पाऊस पडला नाही तर मातीचा सुगंध येणार नाही. इंद्रधनुष्य दिसणार नाही. हिरवेगार रान दिसणार नाही. पाऊस नसेल तर डोंगरावरील कोसळणारे धबधबे नसतील. सुसाट वाहणारी नदी नसेल. जीवनातील सारे चैतन्यच हरवून जाईल. छे छे पाऊस पडला नाही तर ही कल्पनाच आपण करता कामा नये. हा विचार मनात आला आणि वातावरण काळोखून आले आणि लगेच पाऊस पडायला सुरुवात झाली. विद्यार्थी मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुम्हाला परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.